पी एम किसानच्या 2000चा हप्ता अचानक बंद झाला आहे का? बँक खात्यात पैसे येत नाहीत का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण हप्ता बंद होण्याची सर्व कारणे आणि तो पुन्हा सुरू करण्याची नेमके काय करावे लागते हे जाणून घेणार आहोत. तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पी एम किसान योजना देशभरात जमीनधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी फेब्रुवारी 2019मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात डीबीटीद्वारे दरवर्षी 6,003 समान हप्त्यामध्ये जमा केले जातात. मात्र अनेक शेतकऱ्यांना हा हप्ता अचानक मिळणे बंद झाला आहे. पण असे नेमके काय होते? हप्ता बंद होण्याची कारणे. सर्वात पहिले कारण जमीन लँड सीडिंग झालेले नसणे, ही KYC पूर्ण केलेले नसणे, बँक खाते आधारशी लिंक नसणे, बँक खाते DBT एनेबल नसणे, आधार लिंक असलेले बँक खाते बंद करणे, तुमच्या बँक खात्यावर दुसऱ्या व्यक्तीचा आधार लिंक असणे, नोंदणी केल्यानंतर आधारमध्ये दुरुस्ती झालेली असणे, नोंदणीनंतर आयकर भरल्यामुळे पात्रता बदलणे, स्वतःहून योजनेचा लाभ समर्पित केलेला असणे, विविध कारणामुळे अर्ज इनॅक्टिव्ह किंवा अपात्र होणे, लाभार्थी मयत झाल्यामुळे अपात्र होणे, नोंदणीनंतर जमीन विकल्यामुळे भूमिहीन होणे, बँकेकडून ट्रान्झॅक्शन फेल्युअर होणे. तर हप्ता पुन्हा सुरू करण्यासाठी काय करावे? जर तुमचा हप्ता बंद झाला असेल तर महसूल विभागाशी संपर्क करून लँड सेडिंग करून घ्या. स्वतः CSC सेंटर किंवा गावातील कृषी सहाय्यक यांच्या मदतीने ही KYC पूर्ण करा. तुमची बँक खाते आधारशी लिंक करून घ्या. बँकेत जाऊन DBT एनेबल करून घ्या किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये DBT एनेबल खाते उघडा. बँकेत जाऊन खात्यातील त्रुटी तपासून दुरुस्त करून घ्या. आधारमध्ये काही चूक असल्यास स्वतः किंवा CSC मार्फत दुरुस्ती करून घ्या. जर तुम्ही पात्र असूनही अपात्र घोषित झाले असाल तर सर्व आवश्यक कागदपत्रासह तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अपात्र मागे घेण्यासाठी अर्ज करा. जर तुमचा PM किसान हप्ता बंद झाला असेल तर घाबरू नका. वर सांगितलेल्या प्रत्येक मुद्द्याची एकदा पडताळणी करा. अनेक वेळा छोट्या तांत्रिक त्रुटी किंवा अपूर्ण माहितीमुळे हप्ता थांबतो. योग्य दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा हप्ता सुरू होईल. तर या व्हिडिओमध्ये एवढेच. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.